कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे काय झालं? जाऊ दे आई, काही नाही। सांग की पण तनया, अगं बोल। मला माझ्यामुळे घरात भांडणं व्हायला नकोय। भांडण? नक्की काय झालंय? अगं तनया, सांग काय झालंय? आई, काल तुम्ही नव्हत्या ना, त्या वसुंधरा वहिनीने माझी सगळी पार्टी खराब केली। खूप तमाशा केला आई। अशा मैत्रिणींसमोर माझा अपमानही केला आणि मी मध्ये बोलायला गेले तर तिने जोरात कानाखाली मारली माझ्या। काय? वसुंधरा, तू तिच्यावर हात उचललास? हो आई, उचलला। कारण दारू पिऊन घरात तमाशा करत होती। तनया, काय बोलते वसुंधरा? तू दारू प्यायलीस? नाही बाबा नाही, शपथ। लास्ट टाइम पासून मी एकदाही दारू नाही प्यायली आहे। हाई ड्रिंक्स ना या वसुंधरा वहिनीने सर्व केलेल्या। मला वाटतं हिनेच त्या ड्रिंक्स मध्ये काहीतरी मिसळलेलं असणार आहे। अच्छा, आणि म्हणूनच मला काल चक्कर येत होती। विश्वास बसत नाहीये माझा। रे, एका रात्रीसाठी मी बाहेर काय गेले, तू रान मोकळं झाल्यासारखं वागायला लागलीस। आई, मी खरंच सांगते, मी काहीच गप्प बैस। हिम्मत कशी झाली माझ्या सुनेवर हात उचलायची? माफी माग, आत्ताच्या आत्ता माफी माग तिची। आय एम सॉरी आई, मी माफी मागणारच नाही, कारण मी काहीच चूक केलेली नाही। पण तू कानाखाली मारली माझ्या वहिनी। हो, कारण तुला शुद्धीवर आणायचं होतं। नशेत नको नको ते बोलत होतीस तू। बघितलंय, बघितलं तुम्ही? मी स्वतः मान्य करते तरी मलाच दोष देतीये। अशा मैत्रिणींसमोर केवढा अपमान केला तिने। मला खूप वाईट वाटलं आई, खूप वाईट वाटलं। आई, ही जे काही सांगते असं खरंच काही घडलं नाही। अगं मग काय मी खोटं बोलतेय का? बाय द वे, खोटं बोलण्याची हिस्ट्री तुझी आहे, माझी नाही। अजून पण गाल दुखतोय माझा। ओरखडा पण उठला। आई, मी इतक्या जोरात तिच्या कानाखाली मारलंच नव्हतं आणि हे तुलाही चांगलंच माहितीये तनया। मग तुला काय म्हणायचंय? हा ओरखडा अखिलने उठवलाय? बायकोवर हात उचलण्याचे संस्कार नाहीयेत त्याचे। आई, मी खरं सांगते, हे हिनेच केलं। खोटं बोलतेस तू, मी असं काहीच केलेलं नाहीये। आई, मी खरं सांगते, मी असं काहीच केलं नाहीये। मी बस झालं। या घरात कोण कसं आहे ते मला चांगलं माहिती। हा, एक मिनिट आहे। तू नेहमी सारखं परत वसुंधराला दोष देशील त्याच्या आधीच मी सांगतो, कारण नसताना वसुंधरा कोणावरही हात उचलणार नाहीत याची पूर्ण खात्री आहे मला। माझा तेवढा विश्वास आहे त्यांच्यावर। तू हेच बोलणार रे? तुला तुझ्या बायको पुढे दुसरं कोणी काही दिसतं? जर बघ तिच्याकडे, ओरखडा उठलाय तिच्या गालावर। चुकून तिचंच नख लागलं असेल, पण वसुंधरा असं करणारच नाहीत। अच्छा, तुझा जसा तुझ्या खोटारड्या बायकोवर विश्वास आहे ना, तसाच माझा तनयावर आहे, कळलं? वसुंधरा, तुला माफी मागावीच लागेल।
तेही आत्ताच्या आत्ता. माफी माग, माफी माग. तनया, तनया, मग ऍटिट्यूड बघ. मूर्ख मुलगी, तुला कितीदा सांगितलंय मी त्या मैत्रिणींपासून लांब राहा म्हणून. कळत नाही तुला? मम्मा का शट अप. गप्प बसा, एक शब्द बोलू नकोस तू. शयू, माधव दादा, आय एम रिअली सॉरी. तनया काल दारू पिऊन जे काही वागली ना ते कळलंय मला. वसूनी खरंच सावरून घेतलं ग. तिने एकच मारली ना. तिच्या जागी मी असते ना तर 4-5 लगावून दिले असते तुला. अगं मम्मा, तू माझं ऐकून तर. शट अप, शट अप तनया. शयू, तुला माहितीये ना तनया अशी मुलगी नाहीये ग. नक्की त्या मैत्रिणींनी तिला दारू पाजली असेल. अगं नेहमी असंच करतात. आधी हिला दारू पाजतात आणि मग मजा बघत बसतात. ऐकलं साई, वसुंधरा खरं बोलत होते. खोटं तनया बोलली होती. तूच सांग, कोणी कोणाची माफी मागायची आता? का असं वागलीस ग? एवढा विश्वास ठेवला होता आम्ही तुझ्यावर. आज तुझ्यामुळे मी वसुंधरेच्या समोर तोंड कशी पडले. आई, तिच्या मैत्रिणींमुळे ते झालं. तिची चूक तशी. तू मध्ये बोलू नकोस. तुम्हाला ऑफिसला जायला उशीर होत नाहीये? चला निघा. हो, खरंच ऑफिसला जायला उशीर होतोय. अखिल, बऱ्याच मीटिंग्स आहेत, निघायला हवं. मम्मा, अगं तू मला काल म्हणाली होतीस की ते वसुंधराला दाखवणारे तमाशा काय असतो ते. आज येऊन तू सगळ्यांसमोर माझ्या कानाखाली मारली. अगं काय गरज होती? सगळ्यांना कन्व्हिन्स केलं होतं. हा सगळा तमाशा त्या वसुंधरामुळे झालाय. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.